आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून धुळे तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी। धुळे तालुक्यातील अंबोडे, मुकटी, अंचाडे या पूरग्रस्त गावांना राज्याचे पणन, राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधला। शासन नियमानुसार तातडीने सर्वतोपरी मदत करावी। अंबोडे येथे नदीपात्रालगत असलेल्या शाळेच्या स्थलांतरासाठी जिल्हा परिषदेने नवीन जागेचा शोध घ्यावा असे निर्देश त्यांनी दिले। धुळे तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली, त्यात अंबोडे, मुकटी, अंचाडे परिसरात पुरामुळे नुकसान झाले। अंबोडे येथील 2 जण पुरात वाहून गेले। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री रावल यांनी भेट दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी कावेरी राजपूत, तहसीलदार अरुण शेवाडे, तालुका कृषी अधिकारी माधुरी गायकवाड, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, धरती देवरे आदी उपस्थित होते। पालकमंत्री श्री रावल यांनी सांगितले की पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींचा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक शोध घेत आहे। राज्य सरकारतर्फे नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल। पावसामुळे ज्या कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले अशा कुटुंबांना घरकुल योजनेतून प्राधान्याने घरे द्यावीत। तसेच महसूल व कृषी विभागाने पुरामुळे नुकसान झालेल्या शेती, घरे, इतर मालमत्तेचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावे। प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा आयोजित करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांची यादी वाचून दाखवावी। पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल आणि बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी। तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी मोठ्या उंचीचे पूल, नवीन रस्ते व बंधाऱ्याचे प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावे अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। नदीकाठावरील धोकादायक भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी ग्रामस्थांशी संवाद साधून अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री श्री रावल यांनी दिले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।